गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मागील भागात आपण पाहिलं की दासीपुत्र पुरुला राज्याचे सगळे अधिकार ययातीने बहाल केल्यामुळे ज्येष्ठ पुत्र यदू अत्यंत दुखावला गेला. तो दत्तारच्या कसल्याने विवेकी होताच, पण आता त्याला एकदमच भौतिक सुखांविषयी वैराग्य प्राप्त झालं. सर्व संग परित्याग करून तो वनामध्ये भटकत होता. श्री दत्त कृपेने हा दैवी योग त्याच्या आयुष्यात आला होता. ज्ञान ग्रहण करण्यास अतिशय योग्य अशी मनस्थिती पाहून तो अव्यक्त परमात्मा अवधूत रूपामध्ये त्याच्यासमोर व्यक्त झाला. अवधूत ही संन्यासाश्रमामधील सर्वोच्च सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. जो देहाने आणि मनाने संपूर्ण नग्न असतो तो अवधूत. अर्थात देह मनावर कोणतंही आवरण नसतं, म्हणजेच ज्ञानस्वरूप आत्मरंगी रममाण अशी अवस्था. या अवस्थेत त्यांचा सर्वत्र संचार होऊ शकतो. भक्तांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना आत्मसुख मोक्षसुख बहाल करण्यासाठी, त्यांना सद्गुरू रूपात उपदेश करण्यासाठी ते हवे तेव्हा हवे तिथे व्यक्त होतात. कधी अव्यक्त रूपातही सहाय्य करतात. अशा तऱ्हेने श्रेष्ठत्वाची पूर्ण पराकाष्ठा प्राप्त झालेले उपाधी विरहित बंधनमुक्त संचारी अवतार म्हणजे अवधूत. यादव वंशाच्या या मूळ पुरुषाला बोध करण्यासाठी श्री दत्त प्रभू अवधूत रूपात अवतरले. त्यांना तसं त्या निर्जन अरण्यात निवांत परमानंदात संतुष्ट समाधानी जगाची पर्वा न करता दिगंबर अवस्थेमध्ये पहुडलेलं पाहून यदूला अतिशय आश्चर्य वाटलं आणि त्याने त्यांना वंदन करून त्यांच्या त्या अवस्थेविषयी जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारले. हे आपण मागील भागात पाहिलं. त्याच्या कुतूहलाने सुखावून जाऊन हसून अवधूत म्हणाले, राजा शांतपणे ऐक. मी तत्व जाणलं आहे, त्यामुळे मी असा आहे. हे तत्वज्ञान जाण म्या 24 गुरुपासून यत्ने केले संपादन ते ऐक सांगेन तुझ आता. राजा, हे तत्वज्ञान मी 24 गुरूंकडून अतिशय प्रयत्नांनी प्राप्त केलेलं आहे. तेच मी तुला आज सांगतो. ज्याचे मनन करिता ब्रह्मोमजे तत्वता निदिध्यासन करिता साक्षात्कारता होईल. मी केलेल्या उपदेशाचं चिंतन मनन केलंस तर तुला ब्रह्म म्हणजे काय हे समजेल. पण त्याच्या सतत चिंतनानं ते परोक्ष ज्ञान जेव्हा मनावर ठसेल, अर्थात त्या ज्ञानाचं निदिध्यासन केलंस तर आत्मसाक्षात्कार दूर नाही, तुला ब्रह्मतत्वाची अनुभूती येईल. राजा, ईश्वराने हा विचार करण्याची बुद्धी केवळ माणसालाच बहाल केली आहे. बाकीच्या प्राण्यांची शरीरं ही केवळ प्रारब्ध भोग भोगण्यासाठीच आहेत. आहार विहार इत्यादी भोग घेण्यासाठीच आहेत. त्यांना परमतत्व गाठता येणं शक्य नाही. परंतु नरदेह हा प्रज्ञानाचं राहण्याचं स्थान आहे. प्रज्ञान म्हणजे ज्ञान, बुद्धी आणि विवेक. त्यामुळे त्याच्या प्राप्तीचं स्थानही नरदेहच आहे. नरदेहाचा उपयोग करून आत्मस्वरूपाला प्राप्त केलं तरच या नरजन्माचं सार्थक होणार आहे. शास्त्रांनी वेदांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, तत्त्वम असी. हे परब्रह्म तू आहेस. तू ज्ञानस्वरूप आहेस. ते परोक्ष ज्ञान आधी शास्त्राभ्यासानं
श्रुतीपठणानं तू आत्मसात कर. जे अंतःकरण बिंबित ते ब्रह्मनिश्चित, वृत्तिज्ञाने होई विदित, जेणे मुक्त होई नर. जेव्हा हे ज्ञान आत्मसात करशील तेव्हा अज्ञानाचं आवरण विरून जाईल. अंतःकरणात एकच चित्तवृत्ती असेल, तत्त्वम असी. तत्त्वम असी. त्या वृत्तीच्या ज्ञानाचा तू प्रत्यक्ष अनुभव घेशील. अंतःकरणामध्ये आत्मज्ञानाचा प्रकाश होऊन आपणच आपल्याला आरशातल्या प्रतिबिंबासमान जो पाहतो, अशा प्रकारे जो स्वरूपाला प्राप्त करतो तो मुक्त होतो. साधक भक्त हो, या गहन अनुभूतीची चर्चा आपण यापूर्वी अनेक वेळा केली आहे. त्यामुळे आता पुढे जाऊ. 24 गुरुपासून हेयोपादेय लक्षण, घेतले मी तत्वज्ञान, तेणे मन शांत झाले. हेयोपादेय लक्षण. हेय म्हणजे त्याज्य आणि उपादेय म्हणजे आदरानं आत्मसात करणं. अवधूत म्हणतात, मी 24 गुरूंपासून काय घ्यायचं आणि कशाचा त्याग करायचा हे शिकलो. या तत्वज्ञानामुळे माझं मन शांत झालं आहे. साधक भक्त हो, आपण जर जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे शोधलं पाहिजे. ठायी ठायी विवेक जागृत पाहिजे. काय घ्यायचं आणि काय सोडायचं. जे जे विद्यायुक्त आत्म्याकडे नेणारं आहे ते ते गुण घेत जायचे आणि जे जे अविद्यायुक्त आत्म्यापासून दूर नेणारं आहे त्या त्या लक्षणांचा त्याग करायचा. हे जो जाणेल तो खरा आर्य. अवधूत म्हणतात, जो हे जाणत नाही तो 2 पायांचा पशूच समजावा. हे पशूंचं भाग्य की ते गवत खात नाहीत. विषयांचा नाद सोडून मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्नशील राहणं ह्यातच नरजन्माचं सार्थक आहे. असं सगळे वेद, उपनिषद, श्रुती गरजून सांगत आहेत. ते ऐकलं नाही तर त्यांचीच हानी होणार आहे. अहो, कोट्यावधी सुवर्णमुद्रा देऊनही एक क्षणाभराचं आयुष्य सुद्धा विकत घेता येत नाही. असं अमूल्य आयुष्य व्यर्थ दवडल्यानं किती हानी होईल, किती अनर्थ ओढवेल. राजन, सावध हो. मी तत्वज्ञान ज्या 24 गुरूंकडून शिकलो त्यांची क्रमाने आधी नावं सांगतो, ती ऐक. साधक भक्त हो, 87 ते 94 या ओव्यांमध्ये ही नावं आली आहेत. ती आधी ऐका. पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी ही पंचमहाभूत. चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, समुद्र, पतंग, भृंग, मातंग, मधुहा, मृग, मत्स्य, पिंगला, वेश्या, कुरर, बालक, कांकण, सर्प, शर्कार, पेशस्कार आणि कोळी. अवधूत म्हणतात, या 24 गुरूंकडून मी ज्ञानाचा प्रकाश मिळवला आहे. त्यात स्नान करून सर्व पाप धुऊन, ज्ञान संपन्न होऊन मी भय सोडून पडे येथे. राजा, या ज्ञानाच्या प्रकाशात न्हाऊन सर्व पापे धुवून आणि ज्ञान संपन्न होऊन भयाभय वर्जित असा मी इथे निस्संग होऊन पहुडलो आहे. या शिक्षणामुळे मी विवेक संपन्न झालो आहे. सर्व तळमळ शांत होऊन मी आनंदाने भरून पावलो आहे. साधक भक्त हो, अवधूत गीता आत्मसात केल्यावर प्राप्त होणारं हे फलित आहे. अवधूत म्हणतात, या शिक्षणामुळे मी विवेक संपन्न झालो आहे. त्यामुळे सर्व तळमळ शांत होऊन मी आनंदानं भरून पावलो आहे. निज रंगे रंगून मी सर्वदा असे म्हणून, सुख दुःखाचे स्फुरण नसे जाण सर्वथा मला. मी आत्मस्वरूप आहे. मी सर्वदा असे, अर्थात आत्म्याला ना जन्म आहे ना मृत्यू हे जाणल्यानं
माझ्या जागी ना सुखाचे ना दुःखाचे तरंग उठत आहेत. अशा आत्मरंगी मी रममाण झालो आहे, जिथं केवळ चिदानंद आहे. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त मी असे योगयुक्त, केले सर्व परित्यक्त असे असक्त सर्वत्र. आत्मा नित्य आहे, अनादी अनंत आहे. संपूर्ण ब्रह्मांडात त्याच्या इतकं शुद्ध काहीही नाही. त्याच्याशिवाय ज्ञानाचा कणही नाही. संपूर्ण ज्ञान त्याच्यातच सामावलेलं आहे आणि तो कुठल्याही बंधनात बद्ध नाही, असा मुक्त आहे. अशा आत्मस्वरूपाशी योग सामर्थ्यानं मी एकरूप झालो आहे. प्रकृतीच्या कोणत्याही गोष्टींविषयी मी पूर्ण अनासक्त आणि उदासीन असून त्या सगळ्यांचा मी त्याग केला आहे. श्री दत्तात्रेय भक्तोद्धाराच्या कार्यासाठी सगुण रूप धारण करतात, तेव्हा त्यांची हीच आत्मरंगी रंगलेली अवधूत अवस्था असते. ही महान अवस्था ही त्यांची बिरुदावलीच आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत पुढे म्हणतात, राजा, तुला असं वाटत असेल की विशुद्ध ज्ञानासाठी एकाच गुरूंच्या चरणी शरण गेले असताना जीवन कृतार्थ होतं. मग इतके गुरु कशा करता? स्वतःचा पती असताना मन मानेल तेवढ्या पुरुषांशी रत होणाऱ्या स्त्रीला व्यभिचारी म्हणतात. तसंच हा एक गुरु असताना अनेक गुरु करणारा व्यभिचारीच म्हणायला हवा, असं तुला वाटणं अगदी साहजिक आहे. पण राजा, ऐक, परमार्थासाठी गुरु एकच करावा. त्या महान सद्गुरू माऊलींमध्ये श्वेतकेतू, भृगू हे मुनी प्रमुख आहेत. एकाच सद्गुरूंना संपूर्ण शरणागत होऊन मुक्त व्हावे हे त्रिवार सत्य आहे. गुरु विद्योपदेश करी, मग असंभावना दिये तरी, मग वेदांतानुसारी अंगीकारी जे तर्क. राजा, सद्गुरू विद्येचा, ज्ञानाचा उपदेश करतात, पण तरीही मनामध्ये संशय येतातच. तेव्हा वेदांनी जे स्पष्ट सांगितलं आहे ते ऐकावं. काय सांगितलंय? आपल्या बुद्धीला अतिशुद्ध असं ब्रह्मज्ञान झेपत नसेल किंवा पटत नसेल तर निदान वेदांना अनुकूल अशा तर्कानं किंवा अनुमानानं ते समजून घ्यायला हवं. उगाचच वाईट तर्क मात्र करू नयेत, तर विवेक प्राप्त करावा. हां, तर्क करायचेच असतील तर द्वैतावर करा, द्वंद्वावर करा, पण अद्वैत ब्रह्मावर तर्क करण्यास काही जागाच नाही. राजा, आत्मतत्व ही सूक्ष्मातिसूक्ष्म वस्तू समजावी म्हणून मी गुरु केले. मग मला कोण बरं दोष देईल? हे सर्व ऐकून यदुराजाला आपण एका महान विभूतीला भेटलो आहोत याची जाणीव होऊन अतिशय आनंद झाला. साधक भक्त हो, इथं 46वा अध्याय संपन्न होतो आणि आता अध्याय 47वा. तर त्या महान ऋषींसमोर यदू लीन झाला आणि विनयाने म्हणाला, हे प्रभू, आपण 24 गुरूंपासून जे ज्ञान संपादन केलं ते कृपा करून मला सांगावं. त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यानं अवधूतांना हर्ष न झाला असता तरच नवल होतं. त्यांनी कथन करण्यास सुरुवात केली. म्हणाले, हे शिष्या, चित्त एकाग्र करून ऐक. माझा पहिला गुरु आहे पृथ्वी. उपरी जावया शिडी जशी, सहनशीलता तशी, पाहिजे मुमुक्षुसी, हे भूमी पाशी शिकलो मी. पृथ्वीकडून मी एक अत्यंत महत्त्वाचा गुण घेतला आहे, सहनशीलता. मुमुक्षूला अध्यात्मात प्रगत व्हायचं असेल, उच्चावस्था गाठायची असेल तर तो सहनशील हवा. जसं वर चढण्यासाठी शिडीचा उपयोग होतो, तसं अध्यात्माचं शिखर गाठण्यासाठी मुमुक्षूजवळ पहिला गुण हवा, सहनशीलता. राजा,
ही भूमाता किती सहनशील आहे हे तिच्या मुखातूनच ऐक. ती म्हणते, म्हणे स्वदैवानुसार घडे सर्व संस्कार, हा बोल कोणावर कवणे परी कसा ठेवावा. आपल्या प्रारब्धानुसारच आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट घडत असते. आपल्या आत्ताच्या प्रारब्ध भोगासाठी पूर्वजन्मी केलेल्या कर्माचे संस्कारच कारणीभूत आहेत. हे एकदा जीवाच्या लक्षात आलं की मग कोणी कोणाला दोष देण्याचा प्रश्नच उरत नाही. त्या स्वयंभू ईश्वरानं त्यांच्या आणि माझ्या प्रारब्धानुसार सर्व प्राणीमात्रांना माझ्यावर ठेवलं आहे. त्यांना केवळ माझाच आधार आहे. माझ्याशिवाय दुसरा आधारच नसेल तर त्यांनी जावं तरी कुठे. एवढंच नाही, त्यांच्या अन्नाची भरणपोषणाची सोयही देवाने माझ्यावरच सोपवली आहे. अर्थात त्यासाठी ते मला खोदतात, नांगरतात, भासतात आणि माझ्याकडून अन्न मिळवतात. आता यात त्यांचा काय दोष. त्यांनी तसं नाही केलं तर त्यांना अन्नाशिवाय उपाशी मरावं लागेल. त्यांच्या कल्याणासाठी मला हे सगळं सहन करावं लागतं. स्वकार्याकरिता चालता जीव मजवरी देतील आता, म्हणो तरी त्याने जाता पाय कोठे ठेवावे. आयुष्य जगण्याची धडपड करताना प्राण्यांना सर्वत्र भटकावं लागतं, तेव्हा त्यांच्या लाथा मला सहन कराव्याच लागतात. त्यांना माझ्याशिवाय दुसरा आधारच नाही तर त्यांनी पाय ठेवावा तरी कुठे. सर्वथा मी माते परी हे जीव पोरा परी, याही काही केले तरी म्या अंतरी तेन धरावे. मी सर्व भूतमात्रांची माता आहे, धरणी माता. माता आपल्या बालकानं काहीही केलं तरी मनावर घेते का. बाळाला मांडीवर घेऊन स्तनपान करविते त्यावेळी बाळ मातेला लाता मारतं. मातेच्या मांडीवर हकतं, मुततं, म्हणून माता त्याच्यावर रागावते थोडीच, उलट प्रेमाने चुंबन घेते. इथं बाळाला क्षमा वगैरे करण्याचा सुद्धा प्रश्न येतोच कुठे. ती उलट लाडाने कौतुकाने बाळाचं लालन पालन पोषण करते, हो की नाही. मग मी सुद्धा सगळ्यांची आईच आहे. सर्व भूत मात्र माझ्यावर मलमूत्र विसर्जन करतात, थुंकतात. ते सगळं मी आईप्रमाणे सहन करते. अवधूत म्हणाले, मोक्षार्थाकडे दृष्टी देऊन करावे सर्व सहन, जरी पीडिती जन त्यावरी कोपन करावा. राजा, ज्याला मोक्ष प्राप्त करावायचा आहे त्याने पृथ्वीकडून हे शिक्षण घ्यावं. मोक्षाकडे दृष्टी ठेवून सगळं सहन करावं. कुणी त्रास दिला तरी त्याच्यावर कोप करायचा नाही, हा मनासी निश्चय करावा. राजा, दुसऱ्यानं दुःख दिलं की अहंकार दुखावतो म्हणून क्रोध येतो. हा अहंकार क्षमा न करता उलटवार करतो. कधी तो शाब्दिक असतो तर कधी शारीरिक. पण सहनशीलता हा असा दैवी गुण आहे की तो क्रोधाला आणि अहंकाराला दोघांनाही मारतो. दुःख देणाऱ्याला सहज क्षमा केली जाते. महान व्यवसाय हाची धैर्य धरून साची, पदवी न सोडावी धर्माची, हाची उपदेश धर्माचा. राजा, पण या सगळ्यासाठी धैर्य वाढवणं हा एकच नामी उपाय आहे. धैर्यपूर्वक सगळं सहन करावं. कुणी डोळे वटारतील, कुणी अपमान करतील, शिवीगाळ करतील, लुबाडतील, अगदी काठीने मारतील सुद्धा, अंगावर थुंकतील सुद्धा, पण धर्माची कास न सोडता, आपला सन्मार्ग न उलंडता धैर्यानं सगळं सहन करावं. राजा, 3 प्रकारचं प्रारब्ध आपल्याला भोगावं लागतं. परेच्छा प्रारब्ध एक, दुजे स्वेच्छापूर्वक,
अनिच्छा प्रारब्ध देख, तीन प्रकारचे प्रारब्ध. परेच्छा अर्थात दुसऱ्याची इच्छा. काही प्रारब्ध भोग आपल्याला दुसऱ्याच्या इच्छेने भोगावे लागतात, ते परेच्छा प्रारब्ध. काही भोग आपली इच्छा असो नसो ते आपल्याला भोगावेच लागतात, कारण ते आपल्याच पूर्वकर्मांचं फळस्वरूप आपण जन्माला येताना घेऊन आलेलो असतो, ते अनिच्छा प्रारब्ध होय. आणि जे भोग आपण आपल्या इच्छेने आसक्तीने भोगतो ते स्वेच्छा प्रारब्ध असतं. हा नश्वर देह जाणून, त्याला प्रारब्धाधीन करून, साक्षीभूत होऊन, राहता आपण दुःख कोणा. राजा, हे शरीर नश्वर आहे हे जाणून त्याला प्रारब्धाच्या अधीन करून टाकावे. आपण अलिप्त राहून त्या देहाला ते भोग भोगताना पाहावं. आपण त्या भोगात अडकलोच नाही, साक्षी भावात राहिलो तर आपल्याला दुःख कसं होईल बरं? कुणी काट्यानं टोचलं म्हणून रागावूही नाही, आणि कुणी सुगंधी चंदनाचं लेपन केलं म्हणून हर्षही करू नये. कुणी सभ्य म्हणो, कुणी असभ्य म्हणो, कुणी अगदी मूर्खही म्हणोत, आपण त्यांना क्षमा करावी. जे कुणी त्रास देत आहेत ते माझ्याच पूर्वजन्माचं फळ आहे. माझेच प्रारब्ध भोग भोगण्यासाठी किंवा ते देण्यासाठी यांची योजना झाली आहे, हा विचार मनात ठसवून कधी अगदी असह्य मानसिक आणि शारीरिक यातना झाल्या तरी जर क्षमा केली तर तेच दुःख एकदम सुसह्य होऊन जातं. ही क्षमा ज्याचे पदरी, त्याला ब्रह्मांडोदरी. कोणी न दिसती वैरी, दैवावरी दृष्टी ज्याची. अंगात प्रतिकार करण्याची क्षमता असतानाही ज्या मानवाची क्षमा करण्याची सहज वृत्ती असते, त्याला अवघ्या ब्रह्मांडात एकही शत्रू किंवा वैरी उरत नाही. हे एक आणि प्रत्येक प्रारब्ध भोगास आपण केलेले पूर्वकर्मच कारणीभूत आहे असं मानल्याने तो दुसऱ्याला दोष देत नाही, त्यामुळे त्याला कोणी वैरी दिसतही नाही. एक श्लोक पाठ करावा असा आहे. असभ्या सभ्यतां याती, क्षमा यस्य वशे स्थिता. सभ्योपसभ्यतां याती, क्रोधनो यक्षमोंजितः. अर्थात जो क्षमाशील असतो तो एरवी असभ्य असला तरी सभ्य होतो, आणि जो क्षमारहित असतो, रागावतो, तो एरवी सभ्य असला तरी असभ्य म्हणवला जातो. अवधूत म्हणतात, क्रोध अहंकार घोर, क्षमा ही देवलोक थोर. असा जाणे जो नर, तोची पार जाईल. राजा, क्रोध हा नरकरूपी घोर अंधार आहे. त्या क्रोधाला नरकाचं द्वारच म्हणतात. पण या उलट शांतपणे क्षमा करणं हा प्रकाशरूपी दिव्य लोक आहे. हे जो जाणतो तोच हा भवसागर पार करतो. राजा, पृथ्वीकडून अशा प्रकारे सहनशील राहून क्षमा करण्याचा महान गुण मी आदरानं अंगीकारला आहे. याच पृथ्वीच्या गर्भातून मातेचे सगळे सद्गुण घेऊन वृक्ष उगवतात. ती पृथ्वीचीच लेकरं आहेत. तेही तसेच दैवी गुणसंपन्न आहेत. सहनशीलता, क्षमा, परोपकार हे त्यांच्या पेशीत मुरलेले गुण आहेत. मनुष्यानं सुद्धा सर्व बाह्य व्यवहार परोपकारार्थच करावेत. त्यासाठी त्याला हा जन्म मिळाला आहे. परोपकारार्थ जीवने व्यतीत करून आपला स्वार्थ साधावा आणि जीवन कृतार्थ करावं. हे शिक्षण घेण्यासाठी मी वृक्षांना गुरु केलं. वृक्ष तमोगुणाच्या प्रभावाखाली असल्याने ते एकाच जागी स्थिर राहतात. अन्न पाण्यासाठी अनेक वेळा त्यांना पराधीन राहावं लागतं, पण आपला संपूर्ण जन्म ते परोपकारानं भरून टाकतात आणि त्यामुळे प्रसन्न राहतात. पक्षी विविध येऊन, वरी राहती बसून.
कित्येक घरे करून राहती तयान निमारती. वृक्षावर नाना जातीचे पक्षी येऊन बसतात, घरटी करून राहतात. माणसाला आधार पृथ्वीचा, तसं पक्ष्यांना आधार वृक्षांचा. वृक्ष कधीही त्यांना हुसकावून लावत नाही. उलट फांद्याच्या दुबेळक्यामध्ये त्यांना घरटी करायला जागा देतात. भय शंका त्यांच्या मनाला स्पर्शही करत नाहीत. उलट स्वतः ऊन थंडी सहन करून ते पक्ष्यांना निवाऱ्याची ऊब देतात. गायी बकऱ्या यांसारखे प्राणी येऊन त्यांचा पाला खातात, पण म्हणून वृक्ष दुःखी होत नाहीत. जणू त्यांच्यासाठीच ही पानं आहेत असे शांत राहतात. माणूस तर काही विचारूच नका. अन्न वस्त्र निवारा त्यांचं सगळं जीवनच या वृक्षावर अवलंबून आहे. कुणी फांद्या तोडून नेतात, कुणी मुळ्या उपटतात, कुणी साली काढतात, कुणी घाव घालून चीक काढतात. पानं फुलं फळं तर सगळंच काढून नेतात. अंगावर ठिकठिकाणी जखमा होऊन वेदना होतात. पण असे विविध दुःख होता ते मनी न आणता. परोपकार करिता सर्व जीविता घालविती. वृक्ष त्या वेदना सहन करतात. त्याचं दुःख मानित नाहीत. त्यांनी दिलेलं दुःख मनावरही घेत नाहीत. उलट उदार हसते. आपल्याजवळ भरण पोषण सौंदर्य औषधी असं जे जे काही आहे ते सगळं देऊन मोकळे होतात. सुख द्यावे परासी हे जीतेपणे त्यांसी. घडे तसे मेलियासी देती लोकांसी वृक्ष सुख. केवळ जिवंतपणीच नाही तर मेल्यावर सुद्धा ते लोकांच्या सुखासाठी उपयोगी पडतात. वृक्ष मेल्यावर लोक त्याला मुळासकट तोडतात, लाकूड काढतात, घरदारं बांधतात. बारीक सारीक फांद्यांचा स्वयंपाकासाठी इंधन म्हणून उपयोग करतात. एवढंच नाही, जळलेल्या लाकडाची राख शेतात टाकली तर ते खत होऊन जमीन सुपीक करतं. राजा, जसा वृक्ष आपल्या प्रत्येक भागाचा विनियोग लोक कल्याणासाठीच करतात, तसं मनुष्यानं सुद्धा आपला देह परोपकारार्थ झिजवावा. जसे ते श्रमलियासी विसावा देती पांथासी. तसा गृहस्थे पांथासी विसावा द्यावा. वृक्ष ऊन वारा थंडी पाऊस झेलतात आणि त्यांच्या आश्रयाला आलेल्या पांथस्थाचं त्या सगळ्यांपासून संरक्षण करतात. ते सगळं करताना कंटाळा करीत नाहीत की त्रागाही करीत नाहीत. माणसानंही वृक्षाकडून हा उपदेश ग्रहण करावा. आपण सुखात असो की दुःखात असो, घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत अगदी मनापासून आनंदानं करावं. काय नको तेव्हा हे आलेत असं मानून नाराज होऊ नये. उलट त्यांची भूक तहान भागवून त्यांची गरज भागवण्यासाठी, त्यांना संतुष्ट करण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. दैवे यदा कदाचित संपत्ती येतान व्हावे उन्मत्त. जेवी फलसंपत्ती येता वृक्ष ताठान धरिती. दैवयोगे तुम्ही खूप श्रीमंत असलात तर उन्मत्त होऊन गर्व ताठा बाळगू नये, हे सुद्धा वृक्षच शिकवतात. अरे बघ ना, वृक्षाला जेव्हा खूप फळं येतात तेव्हा ते खाली वाकून नम्रपणे ती सगळी फळं बहाल करतात. राजा, जेवढी संपत्ती जास्त तेवढं अधिक नम्र व्हावं. त्या संपत्तीचा विनियोग गरजू लोकांसाठी करावा. आणि भाव कसा असावा? असा असावा की हे दान घेऊन माझ्यावर उपकार करीत आहेत. यामुळे अहंकार गर्व ताठा या सगळ्या दोषांना तिलांजली मिळते. राजा, हे मोक्ष मार्गातले सगळ्यात मोठे शत्रू असल्याने ते जर जोपासले तर पुढे अनर्थ घडवतात. हो, सद्गुणांचा स्वीकार केल्याने
अनेक दोषांचा त्याग आपोआप होतो. आता पृथ्वीचंच एक अंग आहे पर्वत. ह्या पर्वतापासूनही अशीच दैवी गुणसंपदा मी अंगीकारली आहे. साधक भक्त हो, या पर्वत गुरुचा उपदेश आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ